नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरु माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर मी आणि माझी बाजूची फॅमिली अशी आम्ही माझ्या ननंदबाईंच्या घरी वज्रेश्वरीला वसईला फिरायला गेलो होतो 2 दिवस. तर हा व्हिडिओ आहे मे महिन्यातल्या सुट्टीतला. तर मी गावावरून आल्यानंतर माझी बाजूची फॅमिली आहे, तर ती म्हणाली चला आपण कुठेतरी जाऊया फिरायला. तर माझे ननंदबाई राहतात तिथे असं गावच्यासारखं वातावरण आहे. तर मी म्हटलं चला आपण तिकडेच जाऊ. तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस होते. तर त्याच्यानंतर मुलांची स्कूल पण चालू होणार होती आणि पाऊस पण येणार. मग पावसाचा तर अंदाज नव्हता आम्हाला. तर आम्ही म्हटलं चला जाऊया आपण फिरायला. तर फिरायला गेल्यानंतर म्हटलं चला आपण वनभोजन पण करू. तर घरून असं सर्व सामान घेऊन आलो आणि मोस्टली चिकन आणि राईस असं आम्हाला बनवायचं होतं. मग अगोदर मी राईस बनवून घेतला, नंतर आम्हाला चिकन बनवायचं होतं. तर मग चिकन पण मी आमच्या पद्धतीमध्ये कोकणाच्या पद्धतीमध्ये असं चिकन मी मस्तपैकी मसाला वगैरे घरून वाटून घेऊन गेलो होतो आणि असं त्या नदीचं पात्र होतं, त्या पात्रामध्ये मी असं चिकन मस्तपैकी बनवलं. आणि बाजूच्या कढईमध्ये तर बघत असाल ते माझी ननंदबाई चिकन खात नाही, तर त्यांच्यासाठी मी अंडं बनवलं होतं आणि मस्तपैकी असं गावच्या पद्धतीचं गावठी वाटण टाकून आमच्या कोकणी पद्धतीचं असं मस्तपैकी असं मी चिकन तयार केलं होतं. आणि बाजूलाच अशी पाण्याचं पण जास्त अशी सोय नव्हती, पण आम्ही थोडंफार पाणी घरून घेतलं होतं, थोडं विकत घेतलं होतं. कारण तिकडे पाण्याचं कसं आम्हाला तिकडे अंदाज नव्हता, त्याच्यामुळे अशा मस्तपैकी झणझणीत तसं चिकन मस्त बनवलं आम्ही. हे बघा अशा पद्धतीमध्ये तिथे मस्त असं ते नदीपात्र होतं, नदीला पाणी नव्हतं. तर नदीपात्रामध्येच आम्ही अशी मस्तपैकी छोटीशी चूल करून चिकन, भात आणि ननंदबाईंसाठी अंडं असं प्रकारचं मी मस्तपैकी भोजनाचा बेत केला होता. अशा प्रकारे त्याच्यामध्ये मस्तपैकी अशी कोथिंबीर आणि अंदाजाने जेवढं पाणी लागेल तेवढं आम्ही जवळजवळ 7-8 जास्तच माणसं होतं, तर त्या अंदाजाने मी पाणी वगैरे टाकून असं मस्तपैकी चुलीवरचं झणझणीत चिकन बनवलं. हे बघा हे असं हे नदीपात्र आहे. आणि नंतर फायनली आमचं जेवण झालं आणि आम्ही बसलो जेवायला. आणि मी नंतर बसणार होते जेवायला. आधी सगळ्यांना मुलांना आणि माझ्या ननंदबाई आणि बाकी माझे मिस्टर वगैरे बसले सगळे जेवायला. जेवण केल्यानंतर बाजूलाच अशी गरम पाण्याची कुंड आहेत. हे राम, लक्ष्मण आणि सीता असे या कुंडांची नावं आहेत. आणि हे मोठं आहे, हे बोलतात रावणाचं असं कुंड असं काय आहेत बोलतात. आणि जे रामाचं कुंड आहे ना ते थोडंसं नॉर्मली पाणी त्याचं गरम आहे. आणि लक्ष्मणाचं कुंड आहे हे वालं लक्ष्मणाचं कुंड, तर त्याचं खूप गरम असं पाणी आहे. कारण बोलतात की लक्ष्मणाचं डोकं खूप गरम होतं, त्याच्यामुळे ते पाणी जास्त गरम आहे. आणि रामाचं डोकं जरा शांत होतं म्हणून ते पाणी थोडंसं कमी गरम आहे. आणि सीताचे जे कुंड आहे ते तर एकदम नॉर्मली असं थंड होतं पाणी. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर असं एक छोटंसं मंदिर आहे, तर तिथून घरी सामान वगैरे ठेवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरे एक डोंगरावरती एक मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या इथे गेलो. तुम्ही म्हणाल की दुपारी चिकन खाल्लं आणि मंदिरामध्ये गेलात, तर आम्ही मंदिरामध्ये असं दर्शन आतमध्ये जाऊन केलं नाही. फक्त आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्हाला ते मंदिर पण बघायचं होतं, म्हणून आम्ही तिकडे गेलो. दर्शन असं आतमध्ये जाऊन घेतलं नाही, फक्त बाहेरूनच बघितलं आणि आम्ही घरी आलो. तर अशा प्रकारे ते डोंगरावरती मंदिर होतं.
संध्याकाळची वेळ होती, त्याच्यामुळे एक नंबर असं व्ह्यू वाटत होता. आणि मे महिने असल्यामुळे तर तुम्हाला माहिती आहे झाडाची पानं वगैरे पूर्ण ही पडून गेलेली असतात आणि खूप सुंदर असं ते डोंगरावरून ते समोरचं वातावरण वाटत होतं आणि एकदम मस्त असा सूर्य मावळतीला चालला होता. खूप छान वाटत होतं. मुलांचे फोटोशूट पण चालू होते. मजा मस्ती करत करत आम्ही वरती डोंगरावरती त्या मंदिराच्या इथे चाललो होतो. तिथे अजून काही माणसं पण होती आणि तिथे भजन कीर्तन वगैरे असं चालू होतं. आम्ही तिथून थोडंसं बघितलं मंदिराचा व्ह्यू आणि त्याच्यानंतर पुढे गेलो. पुढे पण अजून 1-2 अशी मंदिरं होती, ती पण आम्ही बघितली. तर एका साईडून असं खालती गेल्यानंतर पण तिथे मंदिर होतं. असे 3-4 मंदिरं अशी एकत्र आहेत आणि खूप म्हणजे तिकडे वज्रेश्वरीला खूप सारी मंदिरं, गरम पाण्याची कुंड, असं खूप काही बघण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही गेलात ना तर असं दिवस फुकट जाण्यासारखं असं काहीच नाही आहे. खूप मस्तपैकी असं वातावरण पण तिथे छान आहे. प्रकारे इथे फोटो काढण्यासारखं पण सुंदर असे व्ह्यू आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.